असं चढून वरती जायचं आहे आपल्याला. पूर्ण वाट थोडी अवघड आहे इथून वर. खालून असा एवढं ऊन असून सुद्धा अजिबात गरम नाहीये. ही प्रॉपर पाण्याची टाकी वाटते. खूप अवघड असतं एक्सप्लोअर करणं एक. चला मित्रांनो, वैजनाथमधून आतमध्ये आलात की ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि इथे बाजूला बोर्ड आहे घेरासूरगड आणि इथे माहितीसुद्धा आहे. आणि इथूनच आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे लेफ्ट साईडला. बघा, इथून वैजनाथमधून आतमध्ये आलात की स्मारक दिसेल. इथे बोर्डसुद्धा आहे. इथून आतमध्ये जा. चला, हे बघा इथून रस्ता आहे. इथे सुद्धा लिहिलेलं आहे शिवदुर्ग प्रतिष्ठान आहे. त्यांनी बोर्ड लावलेले आहेत, त्यामुळे इझी पडणार आहे आपल्याला जायला. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत नाजणेकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, गेले 2 दिवस मी ऐनवहाळ या गावी आहे आणि आज सुरगडाला भेट देणार आहोत. तिथली माहिती जाणून घेणार आहोत आणि सुरगडाची सध्याची परिस्थिती कशी आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आणि माझ्यासोबत कोण कोण आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर सुरगडाकडे कसं यायचं हे तुम्हाला मी सांगतो. खांबला उतरल्यानंतर वैजनाथमध्ये यायचं आहे, म्हणजे वैजनाथ गावाचं नाव आहे. तिथून तुम्हाला रस्ता मिळत जाईल. मी तुम्हाला दाखवेन, बोर्ड लावलेले आहेत तर तुम्हाला ते कळेल सुरगडाकडे जाण्याचा रस्ता. तर आत्ता मी सुरगडाच्या पायथ्याशी आहे, तुम्हाला मी दाखवतो. बघा, हे बघा इथे सुरगड आहे. हा त्याला घेरासूरगड असं सुद्धा म्हणतात. तर मित्रांनो, हा माझा किल्ल्यासाठीचा पहिला ट्रेक आहे. खूप छान वाटतंय, किल्ल्यासाठीचा पहिला ट्रेक. आणि ह्यापुढे असेच ट्रेक येत राहतील, कारण मान्सून वगैरे स्टार्ट होत आहे, त्यामुळे असे ट्रेक होतील. आणि जर असे ट्रेक तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर आवडतील तर नक्की कमेंट करा. असे ट्रेक मी घेऊन येत राहीन. माझ्या अनुभवातून, माझ्या भाषेतून, माझ्या माहितीतून जसं मला जमेल तसं मी एक एक ट्रेक आणण्याचा प्रयत्न करेन. तर हा पहिला ट्रेक आहे घेरासूरगड, त्याला सुरगड असे सुद्धा म्हणतात. तर आत्ता मी आहे पायथ्याशी. आता इथून जाऊया वरती. थोडी वाट वेगळी आहे आणि अधिक माहिती पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, ते तुम्ही चुकवू नका. तुम्ही ती बघण्याचा प्रयत्न करा. आता माझ्यासोबत कोण कोण आहे, माझ्यासोबत प्रफुल्ल आहे, माझा मित्र, आणि अजून 3-4 जण आहेत. ते तुम्हाला मी दाखवतो कोण कोण आहेत. ते पुढे गेलेत, मी मागे राहिलो आहे. चला जाऊया. आणि वाट कशी आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे जर येत असाल तर पाण्याचे बॉटल वगैरे ठेवा, कारण आणि उन्हातून येऊ नका. आला तर सकाळी या किंवा संध्याकाळी या. ठीक आहे, आता वरती जाऊया, इथली माहिती जाणून घेऊया, सध्याची परिस्थिती कशी आहे हे सुद्धा पाहूया. चला मित्रांनो, वाट कशी आहे गडाकडे जाणारी तुम्हाला मी दाखवतो. दगडांची वाट आहे, हे बघा. आणि इथे शिवदुर्ग प्रतिष्ठाननी बोर्ड लावलेले आहेत, निशाणी आहेत, त्यामुळे कळतं आपल्याला कुठे जायचं आहे ते. आणि राईट साईडला बघता इथे गडावर नेमकं काय काय पाहण्यासारखं आहे ते तुम्हाला कळेल. जर तुम्ही इकडे येत असाल तर गडावर काय काय पाहण्यासारखं आहे हे तुम्हाला कळेल. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. आणि माझ्यासोबत आहे आत्ता प्रफुल्ल. चला निघूया. आणि बाकीचे सगळेजण तिकडे आहेत. तो तिकडे कुठला रस्ता? पाठीमागून जाण्याचा रस्ता आहे इकडे. पण इकडून काय जाऊ नका तुम्ही. जे सरळ बोर्ड दिलेले आहेत तिथूनच जाण्याचा प्रयत्न करा. हां, दोन्ही रस्ते आहेत. चला तर जाऊया मग पुढे. भारी आलेत मागे. चला पटापट. आणि मस्त वातावरण आहे. सकाळीच निघालो आम्ही लवकर. खाटा रोपला. ठीक आहे, काय नाही, आम्ही इथलीच माणसं आहोत. निघायचं. माझ्यासोबत आहे प्रफुल्ल, आरोही, भवेश दादा, प्रमोद दादा आणि तिकडे पुढे एकदम हार्दिक.
माझंच नाव. प्रफुल्ल कसं वाटतंय? भारी वाटतं. हां थोडा वेळ जवळजवळ थोडा हां सवय नाच असल्यामुळे पण तरी पण मस्त वाटतंय ना. हे पण मस्त वाटतं. सकाळ सकाळ निघालोय ते. सकाळी निघालोय. हां 10 मिनिटात आम्ही पायथ्यापाशी आलो. आम्ही कव्हर केला तेवढा. आता बघू शकता एकदम पायथ्याशी आलेले आता. एकदम पायथ्याशी आलोय. हे बघा एकदम जवळ आलेलो आहोत. तर इथून कसं जायचं? जर आलात तर उन्हाचं येऊ नका तुम्ही, सकाळीच या. हे बघा तो हार्दिक, प्रमोद, भावेश दा, आरोही आणि प्रफुल्ल. पुढे बघा परिसर सुंदर वाटतंय. आता इथून हे असं चढून वरती जायचंय आपल्याला पूर्ण. चला तर मग जाऊया. तिथंच थांब. कारण चल पुढे जरासा. अरे तिथंच वाट दगडांची आहे दगडा आणि उतरती वाट आहे. पूर्ण पडण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे सावकाश जा तुम्ही जर आलात तर. चला हळूहळू फोटो काढतेस का? हळूहळू जाऊया. ठीक आहे चालेल. वाट थोडी अवघड आहे इथून वरती जाताना. काळजीपूर्वक जा आणि काळजीपूर्वक या. हे बघा असं चढून जावं लागतंय. सो इथून जायचं आहे त्यामुळे काळजीपूर्वक जा. तुम्हाला मी इकडं समोरचा नजारा दाखवतो. हे बघा इथून असं जायचं आहे. ठीक आहे. सो मला वाटतं मोबाईल बंद करावा लागेल. मोबाईल बंद केलेला बरा. ठीक आहे चलो. चप्पल कर असं पाय हातात घाल. हातात घाल चप्पल. नका झोपाय तू. मित्रांनो इथून खालून असा वरती जायचं आहे. बघा इथून ह्याला धरून जायचं आहे वरती. त्यामुळे जर इकडे आलात तर काळजीपूर्वक वर जा आणि काळजीपूर्वक खाली या. खूप दमाला झालाय. सकाळी सकाळ आलोय तरी दमाला झालाय. तर मी पण निघतो पण थांबण्यात अर्थ नाही. जय. बघा छोटा मावळा कसा चढतोय. काही भीती नाही त्याला अजिबात. चला आता मी पण निघतो. निघूया बिंदास्त. मित्रांनो एवढं सगळं पार करून आलोय. तर वरती चाललोय. म्हणजे फायनली आमचा पहिला ट्रेक तरी पूर्ण झाला. म्हणजे पहिली फेज पूर्ण झाली. दुसरी म्हणजे रिटर्न जाण्याची. शपथ मजा आली. आम्ही काही कोकणातलीच माणसं त्यामुळे सवय असते. पण बरीच वर्ष झाली असं काही ट्रेक केलं नव्हता. वा किती छान वाटतंय. मस्त वाटतंय ना. समोरचा परिसर दाखवतो जिथून आलो तिथून. इथून आलो दम लागलाय. ह्या अशा पायऱ्या आहेत. पायथ्याला ठेव. पायऱ्या बघा कशा आहेत. आता त्या पूर्वापाडा आहेत की आत्ता केलेले आहेत काय माहिती नाही. पूर्वापाडा आहेत. पूर्वापाड म्हणजे काही जर वेगळं केलेलं नाहीये. ह्यात सुद्धा एक मला गनिमी कावा दिसतो की जर पायऱ्या छोट्या असतील तर शत्रू पाऊल ठेवू शकत नाही. दाखवलास तू. आतमध्ये एक गुहा पण होती. हा ती तिथेच लागते पहिली. ती मी तुम्हाला जाताना दाखवीन परत एकदा. मी आता नाही दाखवली. हा बघा फायनली आम्ही किल्ल्यावर पोहोचलो. मस्त वाटतंय. मारुती मंदिर आणि किल्ल्यावर आल्या आल्या मारुतीचं दर्शन होतं. उजव्या बाजूला मारुतीरायाचं मंदिर आहे. मंदिर म्हणण्यापेक्षा छान सुबक मूर्ती आहे ती तुम्हाला मी दाखवतो. मंदिर होतं.
इथे बोर्ड सुद्धा आहे. हे बघा मंदिर. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील खांब आणि वैजनाथ गावाजवळ वसलेला किल्ले सुरगड. सुरगडाला घेरा सुरगड तसेच देवांचा किल्ला म्हणून ओळखले जाते. कुंडलिका नदीवरील रेवदंडा किल्ल्यापासून ते सुधागड किल्ल्यापर्यंत व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी या गडाचा वापर केला जायचा. हा गड शिलाहार काळात बांधला असावा असे म्हटले जाते. मित्रांनो, इथं दिसते ती कुंडलिका नदी आणि या कुंडलिका नदीचे खोरे आहेत. आणि मी आता आहे सुरगडावर. तर काही अवशेष सापडतात इकडे. आपण मारुतीचं मंदिर बघितलं, मारुतीरायाचं, तिथं दर्शन घेऊन वरती आलो. तिथून मग आता हे कुंडलिका नदीचे खोरे दिसते. तर या सुरगडाचा जो वापर आहे तो वॉच टॉवरसारखा, म्हणजे वॉच ठेवण्यासाठी हा केला जायचा. कारण कुंडलिका नदीतील खोरे म्हणजे रेवदंडा किल्ल्यापासून सुधागडापर्यंत जो परिसर होता तो वॉच ठेवण्यासाठी हा किल्ल्याचा वापर केला जायचा. तर पहिला म्हणतात शिलाहार काळातला हा किल्ला आहे. त्यानंतर निजामाकडे होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याची पुनर्बांधणी केली. तो नंतर मग किल्ला पुढे 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 सरकला. सो किल्ल्याची आता ही परिस्थिती दिसते. पण हा हे नक्की काय आहे, धान्य कोठार आहे की काय आहे, मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे. आणि इथून जर आत आलात तर तुम्हाला बघा इथे एक पिंड पाहायला मिळेल. शिवपिंड आहे आणि भैरव आणि भैरवीच्या मूर्त्या आहेत. खूप सुबक आणि छान मूर्ती आहे ही. बघा इथे पिंड पाहायला मिळते, शिवपिंड. भैरव आणि भैरवी यांच्या मूर्ती आहेत. तर आज सोमवार आहे आणि आमचा चांगला दिवस. आज दर्शन झालं महादेवांचं. आणि इथला जो दगड आहे, हा जो दगड बघताय, हा दगड कोणता वापरला आहे मला पण नक्की माहीत नाही आहे. कारण एवढं ऊन असून सुद्धा अजिबात गरम नाही आहे. बघताय तुम्ही, हे बघा, अजिबात गरम नाही आहे, पूर्ण थंड आहे. तर नक्की कोणता दगड वापरला आहे, ज्यांना कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये मला सांगा, जेणेकरून माझ्यासुद्धा ज्ञानामध्ये भर पडेल. तर तिकडून मारुतीरायाच्या इथून वरतून आलो आपण की तिथे पुढे बुरुज आहे. तिथून आपल्याला कुंडलिका नदीची खोरे दिसते. तिथून पुढे वरती आल्यानंतर आपल्याला ही इथे डाव्या बाजूला शिवपिंड दिसते आणि भैरव आणि भैरवीच्या मूर्ती दिसतात. आणि इथे हे धान्य कोठार आहे वाटतं, की नक्की काय आहे मला एक्झॅक्टली माहिती नाही. ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा. आणि इथे वरती सुद्धा काहीतरी आहे, ते आपण बघूया एक्झॅक्टली काय आहे. हा माझा पहिलाच ट्रेक आहे, गोड म्हणून घ्या. मस्त वाटतंय. तुम्ही बऱ्याच जणांनी बरेच ट्रेक केले असतील, आय नो, मला माहिती आहे. पण इकडे सुरगड अपरिचित नाही आहे. इथे या, सुरगडाला भेट द्या आणि जो इतिहास आहे तो समजून घ्या नव्याने. कारण संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. इथे बघा, इथून पुढे जाऊया. आता इथे नक्की काय आहे ते कळत नाही आहे. हे बघा इथे दगड वगैरे तसेच असं. आणि हे जे आहे ना, नक्की काय आहे मला पण एक्झॅक्टली माहीत नाही. आसनासारखं वाटते पण हे आसन नाही आहे. मे बी आसन नाही वाटत आहे, कारण ते असं. नक्की का, खरोखर का हे आसनच आहे का बसवलेलं आहे असं नुसतं? जाऊया पुढे. ते आता प्रफुल्ल सांगतोय की ते धान्य कोठार वगैरे आहे, पण पावसाचं पाणी पडून वगैरे त्यात ते पाण्याचे टाके म्हणतात सगळे. पण तिथे गेल्यावरच कळेल नक्की काय आहे. अजून अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. बघूया हे काय आहे नक्की. काय आहे? दगड आणि त्याच्यामध्ये ओके, काय म्हणजे काय दिवे वगैरे लावण्यासाठी वगैरे काय आहे का हे असं? बघूया आता नेमकं काय आहे हे. धान्य कुठार आहे की पाण्याचे टाके आहेत? आय थिंक पाण्याचे टाकेच वाटतात. बघा, जर तुम्ही घेरा सुरगड म्हणजे सुरगडावर जर आला असाल
हां ते बारूद गोळा सगळं कोण ठेवायची. ओके, इथे का? अच्छा 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 अच्छा. जो स्वराज्यासाठी लागणारा दारुगोळा असेल, लढाईसाठी लागणारा जो दारुगोळा असेल, तो इथे जतन करून ठेवायचे आणि पावसाचे पाणी वगैरे पडून मग पाणी साठायचं. निजामानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याची पुनर्बांधणी केली. राजाराम महाराजांच्या काळात शंकरजी नारायण सचिव यांनी सिद्दीकडून हा किल्ला ताब्यात घेतला. 1733 मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी पुन्हा सिद्दीकडून जिंकून घेतला. पुढे 1818 मध्ये कर्नल प्रॉथर यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. तुम्हाला घेऊन आले. मित्रांनो, इथून खाली उतरलो मी. हे बघा, आता इथून इकडे जायचं आहे. जाऊया. व्ह्यू बघा किती भारी आहे. गडावर आला की असंच दृश्य पाहायला मिळतं. हे बघा, इथून ही प्रॉपर पाण्याची टाकी वाटते. हे पाण्याचा टाक आहे. आणि हां, पाणी वगैरे प्यायचं ना हो पहिली लोक. हो. हे बघा, आधी पाणी होतं स्वच्छ असायचं. स्वच्छ असायचं, पण आता नाही, खराब आहे. खराब आहे. मस्त परिसर आहे. ते बघ गाव. गाव, कुंडलिका, नदीचं खोरं, काय दृश्य दिसतंय. आणि इकडे सुद्धा काहीतरी आहे अजून. कोणतरी आहे. आवाज आला तुम्हाला? आवाज आला, मोठा आवाज आला. साप वगैरे असेल कदाचित. तिकडे सुद्धा एक पाण्याचा टाका आहे. 2 आणि इकडे 3. जाऊया, चलो. कसला तरी आवाज आला, सळसळ सळसळ. हे बघ, इकडे आला, इकडे आला, इकडे आला तो. इकडे 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 या साईड. बेडूक एवढा मोठा. तो बघ उड्या मारतोय, पाण्यातूनच येतोय. हे बी इथे आला. काय माहिती कोण आहे. मित्रांनो, माहिती नाही आहे कोण आहे. त्यामुळे गडावर जर असं येत असेल तर बाबांनो, तुमची काळजी घ्या. असं काही नसणारच. साप वगैरे असू शकतो, बस, बाकी काही नाही. आपण हा गड पूर्णपणे एक्सप्लोअर करतोय, त्यामुळे पूर्ण ही व्हिडिओ बघा. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे आपण पाण्याचे टाके पाहिले आणि इथून असं वर आलोय. हे बघा, आणि इथे तरी मला वाटतंय तुळस वगैरे असावी, हे घरं वगैरे असावी, म्हणजे वाडे राजवाडे असावे, कारण स्ट्रक्चरवरून तसंच वाटतंय. आणि तो बुरुज जो खालून दिसतो तो, आणि त्याचे जो दगड आहे तो दगड असली आहे, अजून दिसतोय तो दगड. किती दृश्य छान दिसतंय. तर जाऊया वरती. मला तर वाटतंय दुर्गवीर प्रतिष्ठान आणि शिवदुर्ग प्रतिष्ठान खूप चांगलं काम करतायत. आणि जे कोणी अजून असतील गावकरी किंवा आजूबाजूचे जे कोणी हातभार लावण्याचा प्रयत्न करतात, ते खरंच खूप वाखाणण्याजोगे काम आहे. तर असंच काम करत राहा. आम्हाला जसं जमेल तसं आम्ही सुद्धा जवळपास किल्ल्याला भेट देऊ आणि संवर्धनाचं काम करत राहू. इथे सुद्धा बघताय तुम्ही, संवर्धनाचं काम चालू आहे. आणि इकडे बुरुज. इथून खाली जाऊया, कारण इथे ना पुढे शिलालेख आहे. जर किल्ल्यावर येत असाल तर घसरण्याचे चान्सेस खूप आहेत, त्यामुळे व्यवस्थित ये. शिलालेख कुठे आहे तो? हां, आपण असं गोल फिरून जाऊया. हे बघा, ते शिलालेख आहे.
या शिलालेखावरून असे दिसून येते की किंवा असे कळून येते की किल्ल्याचा हवालदार किंवा गड बांधणाऱ्याचे नाव सूर्याजी आणि किल्ल्याचा सुभेदार तुकोजी हैबत असे आहे. म्हणजे जवळजवळ कव्हर केला आहे, पूर्ण किल्ला कव्हर केलेला आहे. तुम्ही कधी हे बघा, इथे सुद्धा पाण्याचा टाका आहे. तर विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी काय होती. कारण त्यांनी जे किल्ले बांधलेले आहेत किंवा पुनर्बांधणी किल्ल्याची केलेली आहे ती दूरदृष्टी करूनच केलेली आहे. कारण बघा आत्ता ही व्हिडिओ बनवतोय मी मे महिन्याची, मग एवढं पाण्यात त्या टाक्यामध्ये पाणी कसं काय, हीच तर शिवरायांची दूरदृष्टी आहे. ते विचार करूनच सगळ्या गोष्टी करायचे. असा विचार आपण सुद्धा अंमलात आणला पाहिजे. कारण कुठल्याही गडावर जा तुम्हाला पाण्याचे टाके मिळतंच आणि ते 12ही महिने पाणी असतं. महाराजांचे विचार, दुसरं काय. हा पर्वतीय किल्ला आहे. ह्याचा वापर वॉच टॉवर म्हणून करायचे. कारण जो घाटमाथ्यावरचा तळ आणि आपण ताम्हणी घाट म्हणतो त्या ताम्हणी घाटातून जो व्यापार व्हायचा किंवा रेवदंडा किल्ला ते सुधागड यांच्यामध्ये जो व्यापार व्हायचा त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर करायचे. म्हणजे तळा असेल, घोसाळा असेल आणि हा सुरगड म्हणजेच घेरा सुरगड, तर ह्या अशा किल्ल्यांचा वापर करायचे की कोकण किनारपट्टी दिसू शकेल आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येईल. अजून जाऊया पुढे आपण. बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण कव्हर केलेला आहे किल्ला. खरंच मित्रांनो खूप अवघड असतं एक्सप्लोअर करणं एखादी गोष्ट, पण ह्या गोष्टी आवडीशिवाय होत नाहीत. आवड पाहिजे. इकडे मी माझ्या मित्राच्या गावी आलो होतो प्रफुलच्या. सो जवळ किल्ला आहे म्हटलं सकाळी लवकर निघूया. सकाळी आम्ही 5 वाजता निघालो आहे. काय आहे बघण्यासारखं तिकडे? हां सगळं तुटलेलं आहे ना. हां ते पुनर्बांधणीचं काम चालूच आहे. आणि तिथून उतरायचं ते काय आहे तिथे खाली? हळू उतरून जायचं तिकडे, बुरुजच आहे तो पण. हां ना, मग राहू दे ते सगळं. तिकडून जाऊया आपण. हां तिकडून जाऊया, बघूया. चला. मित्रांनो हा किल्ला पूर्णपणे एक्सप्लोअर केलेला आहे. या किल्ल्यावर पाण्याचे टाके, परत बुरुज आहे, शिलालेख आहे, तोफा आहेत, शिवमंदिर, हे मारुतीरायाचं मंदिरसुद्धा आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे कोलाड किंवा नागोठणी साईडला येत असाल तर नक्की या किल्ल्याला भेट द्या. असे जर ट्रेकिंगचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जय भवानी, जय शिवाजी लिहायला विसरू नका. आणि जर ही व्हिडिओ आवडली किंवा व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्लॉगसह, व्हिडिओसह. काळजी घ्या, सुरक्षित राहा. बाय.